पहिला बॉल या इनिंगचा. पहिला चेंडू आणि पंचाकडे स्ट्रॉंग अपील उचलून धरली. पहिल्याच बॉलवर मोठा धक्का. धाबे दणाणणारे डगआउटचा. हा मात्र विकेट प्राप्त करत असताना साहिल भगत लेग. आखूट टप्प्याचा चेंडू पूल मारलाय. फिल्डर आहेत तिकडे आणि इझी कॅच त्याच्यासाठी. ॲक्युरसीचा फायदा मिळत असताना साहिल भगतला दुसरी विकेट त्याच्या खात्यात. अशोक शेठ बघत असतील किंवा कुंदन शेठ बघत असतील, ज्यांनी मात्र नक्कीच थोडंसं या क्रिकेट खेळामध्ये आणलं, परंतु इकडे मात्र थोड्याशा चुका करत असतात. एक चेंडू येणं बाकी आहेत. खोला टाकलेला चेंडू समोर उडवला. फिल्डर आहेत तिकडे. स्ट्रेट टू द फिल्डर आणि आदित्य भगत ठरला वरचढ. कॅप्टनची विकेट त्याने मिळवले विनय म्हात्रे. नक्कीच आणि इथे पहा समोर फटका क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं ठोलून दिला हा चेंडूला. लॉंग ऑफ क्लिअर करतो हा बॉल आणि ऋतिक पाटीलच्या बॅट मधून हा षटकार. स्पर्धेच्या पाठीमागे आखूट टप्प्याचा बॉल मागच्या पायावर जोर दिलाय आणि बॉलला पाठवले ते सीमा पार घणाघाती प्रहार. धावा मिळतील त्या तब्बल 6. येतो षटकार. होणार. इथे पहा पहिला बॉल आणि चाललाय तो सीमा रेषा पार. प्रॉपर टायमिंग आणि प्रॉपर एक्झिक्युशन. बॉलवर अजून एक बॉल चाललाय. गोइंग 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 अँड गॉड फॉर द मॅक्सिमम कन्सिक्युटिव्ह सक्सेस बाय प्रवीण ठाकूर. बॅक बॉलवर थोडासा कमी गतीने खोला टाकला चेंडू. ड्राईव्ह केले. मिड ऑफ नाहीये. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. दुसरीचा प्रयत्न होत असताना रनआउटची संधी आणि फलंदाज बाद होतोय तो ऋतिक पाटील. 1 रन कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न करत असताना फलंदाज बाद. हा फुल टॉस टाकलाय आणि रडार मधला चेंडू पाठवलाय तो सीमा पार. आणि आता बघूया रिव्ह्यू. 4 दुसऱ्या ओव्हरमध्ये 12 तिसऱ्या ओव्हरमध्ये 18 आणि चौथ्या ओव्हरमध्ये 23 आणि शेवटच्या 2 ओव्हरमध्ये तब्बल 41 धावा आल्यात. कारण 2 ओव्हरमध्ये 16 रन होते फक्त. त्यामुळे 57 धावा आणि 58 धावांचं लक्ष प्रणय असणार आहे ते महेश स्पोर्ट्स शेलगर टीम समोर येणार. 24 बॉलमध्ये एनसीसी उलवे संघ मला वाटतं ते इथे जात कुठे गेलेले नाहीयेत. तेही सज्ज असतील या सामन्याकडे. त्यांचंही लक्ष आहे की कोणता संघ त्यांच्या विरुद्ध मिळेल त्यांना तिसऱ्या फेरीमध्ये. जाऊया आपण उत्तरार्धाकडे. जशी उत्तरार्धाला सुरुवात होईल कॉम्बॉक्स मध्ये मात्र पुन्हा एकदा या सामन्याला रंग भरण्यासाठी आपल्याला ऐकायला मिळतील दीपक पाटील सर. तत्पूर्वी एक सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. आदरणीय आमचे योगेशजी पाटील उलवे यांचा शुभ सन्मान केला जाईल. मी विनंती करतो योगेशजी आपण या. पहिलाच बॉल क्रॉस बॅटेड ऑन साइडला वळवलाय. मिड विकेटला फिल्डर आहेत पाठीमागे. राकेश वेगाने आलाय. दुसऱ्या धाब्यासाठी सर सावलेत. मध्येच थांबले होते. थोडीशी चर्चा केली की यावेळेस मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. वळवलाय बॉल फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. सौरभच्या बॅटमधून येतोय पहिला चौकार. रोहन पाटील पहिलाच बॉल हुक शॉट. बॉलला पाठवला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. सौरभ कडूच्या बॅटमधून आलाय हा पहिला षटकार. ऑन साइडला स्ट्रेट टू द फील्डर. कमाल झेल टिपलाय. फलंदाज होईल बाद. पहिला धक्का लागलाय तो महेश स्पोर्ट्स शेलगर टीमला. टॉपेज लागले. बॉल हवे त्या विकेट कीपर झेल टिपतोय कॅप्टन डीपाट. आदित्य शून्यावर बाद. फुल टॉस आहे. तोही टायमिंग प्रॉपर नाहीये. सनीचा टायमिंग फसलाय आणि सनी सुद्धा बाद. संपूर्ण काही चेंजेस झाले तर एम्बाई आपल्यापर्यंत कळवतील. सरळ बॅटवर दिला होता चेंडू आणि पाठवलाय तो सरळ व्यासपीठाच्या दिशेनं. इकडे उपस्थित आहेत. टॉस केला जाईल. आजच्या रात्रीमधील असेल शेवटचा सामना जो असेल 3 ओव्हरचा. आणि भारताचा सामना वीरा पुरस्कार पात्र दिला जाईल तो प्रवीण ठाकूर. लगातार दुसऱ्यांदा भारताचा